आता मला भीती नाही वाटत. या छोट्यांच्या तोंडून हे उद्गार निघणं ही साधी गोष्ट नाही. बाळपणाचं निरागस कवच फोडून प्रत्येकाला कधी ना कधी प्रखर वास्तवाला सामोरं जावंच लागतं. सुरक्षित सुरळीत अशा जीवनाबरोबरच मृत्यूचं अपरिहार्य अस्तित्वही मान्य करावंच लागतं. पण हे मोठं होणं जेव्हा एखाद्या नैसर्गिक आपत्तीनं लादलं जातं तेव्हा, अनामिक भीतीनं स्वप्नांचा कणाच मोडला जातो तेव्हा, 30 सप्टेंबर 1993. त्या भयानक रात्री कळीकाळाचं तांडव सुरू झालं. जे धरतीच्या उदरात गडप झाले त्यांना तर साखर झोपेत काही समजलंच नाही. पण जे मागे राहिले तेही जीवनाच्या क्षणभंगुरतेच्या या विराट दर्शनानं दिग्मूढ होऊन गेले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आता जगायचं तरी कोणासाठी आणि कसं? सर्वांचीच मनं अस्वस्थ झाली. पण काहींनी एक पाऊल पुढे टाकलं आणि मोठ्या धारिष्ट्यानं मदत कार्याला कंबर कसली. पीडितांना सावरायला, त्यांना जेवू घालायला, पडझड झालेल्यांच्या घरांचीच नव्हे तर मनांचीही उभारणी करायला. भूकंपाच्या शापाला हाच एक उशाप होता. हजारो निरलस कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न. आणि यात मोठा वाटा होता भारतीय जैन संघटनेचा. हजारोंचा पत्कर घेण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र कष्ट करून दाखवलेली बांधिलकी, तिची दखल महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्याही ज्येष्ठ नेतृत्वानं घेतली. श्रीमती सोनिया गांधी, भारताचे पंतप्रधान श्रीयुत PV नरसिंहराव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीयुत शरद पवार, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, साऱ्यांनीच भारतीय जैन संघटनेच्या योजनाबद्ध आणि शिस्तशीर मदत कार्याची प्रशंसा केली. प्राणाला काही हानी होऊ नये अशा पद्धतीनं नवीन घर बांधायला तिने बांधलेली होती आणि दगडाखाली या मदत कार्याच्या स्फूर्तीमागे आणि नियोजनामागे आहे गेल्या 10 वर्षांच्या अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा. भारतीय समाज अनेक अनिष्ठ रूढी परंपरांमध्ये अजूनही जखडलेला आहे. विवाहासारख्या संस्कारातही दिशाभूल करणाऱ्या चालीरीतींचा शिरकाव झालेला आहे. हुंडा, नवविवाहितेचा छळ, लग्नापायी होणारा अफाट अनाठायी खर्च, सुयोग्य वधूवरांना निवड करण्याची संधी न मिळणं, या साऱ्याच सामाजिक प्रश्नांची जाणीव संघटनेला झाली. यातूनच वधूवर मेळाव्यांची अभिनव कल्पना पुढे आली. भारतीय जैन संघटनेनं गेली 10 वर्षे चालवलेलं सामूहिक विवाह अभियान याच सामाजिक जाणीवेची परिणती आहे. एका मांडवात 25, 51 तर कधी 650 जोडपी जात पात धर्म यांचा मुलाहिजा न बाळगता लग्नाला उभी राहिली.
यांचे आता सर्व मुलींनी मुलाला हार घाला. सामूहिक विवाह चळवळ रुजवण्यासाठी महासंघाची स्थापना झाली. विधवा, विधूर, अपंग यांच्या विवाहासाठी संमेलनं आयोजित केली गेली. सामूहिक विवाहाचे पुरस्कर्ते श्रीयुत शांतीलाल मुथा यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा विचार पदयात्रेतून पोचवला. 2000 मैलांच्या या पदयात्रेला गावोगावी मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादातून आणि पदयात्रेच्या कालावधीत झालेल्या सामूहिक विवाहातून या चळवळीनं महाराष्ट्राच्या जनमानसात घट्ट पाळंमुळं रोवली. या स्वयंस्फूर्त धडाडीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यासाठी संघटनेची बांधणी केली. एका भव्य अधिवेशनाद्वारे जैन संघटना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर उभी राहिली. संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती व दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जैन एकता हे मुखपत्र सुरू करण्यात आलं. विद्रुपता दूर करणारी प्लास्टिक सर्जरी ही एरवी सामान्यांच्या आवाक्याबाहेरची वैद्यकीय सेवा. पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये दरवर्षी अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरं सुरू झाली. जागतिक अपंग दिनानिमित्त दरवर्षी नवनवे उपक्रम सुरू झाले. डिसेंबर 92 मध्ये महाराष्ट्रात जातीय दंगली उसळल्या. त्या भयानक वातावरणात खरी गरज होती ती धर्मातीत आणि राजकारणातीत आवाहनाची. भगवान महावीरांची अहिंसेची शिकवण मानणाऱ्या जैन संघटनेनं पुढाकार घेऊन विविध धर्मांच्या साधू संतांना एका व्यासपीठावर आणलं. माणसांच्या मनातलं माणूसपण जागवण्यासाठी आता मला भीती नाही वाटत. या छोट्यांच्या तोंडून हे उद्गार निघणं ही साधी गोष्ट नाही. बाळपणाचं निरागस कवच फोडून प्रत्येकाला कधी ना कधी प्रखर वास्तवाला सामोरं जावंच लागतं. सुरक्षित सुरळीत अशा जीवनाबरोबरच मृत्यूचं अपरिहार्य अस्तित्वही मान्य करावंच लागतं. पण हे मोठं होणं जेव्हा एखाद्या नैसर्गिक आपत्तीनं लादलं जातं तेव्हा, अनामिक भीतीनं स्वप्नांचा कणाच मोडला जातो तेव्हा,
30 सप्टेंबर 1993. त्या भयानक रात्री कळीकाळाचं तांडव सुरू झालं. जे धरतीच्या उदरात गडप झाले त्यांना तर साखर झोपेत काही समजलंच नाही. पण जे मागे राहिले तेही जीवनाच्या क्षणभंगुरतेच्या या विराट दर्शनानं दिग्मूढ होऊन गेले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आता जगायचं तरी कोणासाठी आणि कसं? सर्वांचीच मनं अस्वस्थ झाली. पण काहींनी एक पाऊल पुढे टाकलं आणि मोठ्या धारिष्ट्यानं मदत कार्याला कंबर कसली. पीडितांना सावरायला, त्यांना जेवू घालायला, पडझड झालेल्यांच्या घरांचीच नव्हे तर मनांचीही उभारणी करायला. भूकंपाच्या शापाला हाच एक उशाप होता. हजारो निरलस कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न. आणि यात मोठा वाटा होता भारतीय जैन संघटनेचा. हजारोंचा पत्कर घेण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र कष्ट करून दाखवलेली बांधिलकी, तिची दखल महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्याही ज्येष्ठ नेतृत्वानं घेतली. श्रीमती सोनिया गांधी, भारताचे पंतप्रधान श्रीयुत PV नरसिंह राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीयुत शरद पवार, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, साऱ्यांनीच भारतीय जैन संघटनेच्या योजनाबद्ध आणि शिस्तशीर मदत कार्याची प्रशंसा केली. प्राणाला काही हानी होऊ नये अशा पद्धतीनं नवीन घरं बांधायला तिने बांधलेली होती आणि दगडाखाली. या मदत कार्याच्या स्फूर्तीमागे आणि नियोजनामागे आहे गेल्या 10 वर्षांच्या अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा. भारतीय समाज अनेक अनिष्ठ रूढी परंपरांमध्ये अजूनही जखडलेला आहे. विवाहासारख्या संस्कारातही दिशाभूल करणाऱ्या चालीरीतींचा शिरकाव झालेला आहे. हुंडा, नवविवाहितेचा छळ, लग्नापायी होणारा अफाट अनाठायी खर्च, सुयोग्य वधूवरांना निवड करण्याची संधी न मिळणं, या साऱ्याच सामाजिक प्रश्नांची जाणीव संघटनेला झाली. यातूनच वधूवर मेळाव्यांची अभिनव कल्पना पुढे आली. भारतीय जैन संघटनेनं गेली 10 वर्षे चालवलेलं सामूहिक विवाह अभियान याच सामाजिक जाणीवेची परिणती आहे. एका मांडवात 25, 51 तर कधी 650 जोडपी जात, पात, धर्म यांचा मुलाहिजा न बाळगता लग्नाला उभी राहिली. और अब महाराष्ट्र प्रांत के अरे सर्व मुलींनी मुलांना हार घाला. सकते हैं खर्चा करने की क्षमता.
आज या घडीला तुरे पावन होशील. करतो आम्ही मनोभावी तुझी प्रार्थना, करतो आम्ही मनोभावी तुझी प्रार्थना. शहराला जैनाचा राजा फार गाजवाजा, स्वतंत्र केले जैन संघटनेला, स्वतंत्र केले जैन संघटनेला. पुण्यात आल्यानंतर छोट्याशा आवाजानं बावरून जाणारी, इथेही भूकंप होणार नाही ना विचारणारी ही मुलं आज ताठ मानेनं उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं वाटचाल करू लागली आहेत. भूकंपाची अनामिक भीती तर सोडाच, पण अंधाऱ्या भविष्यकाळाचीही भीती आता त्यांना भेडसावत नाही. हसऱ्या चेहऱ्यानं ती म्हणताहेत, आता मला भीती नाही वाटत. मात्र या त्यांच्या आत्मविश्वासाला जोड हवी आहे आपल्या सक्रिय सहानुभूतीची. एकमेकांच्या सहकार्यानं एक बळकट हात उभा करू या साऱ्यांना अभय देण्यासाठी. भयानकतेनं आपल्याला हादरवून टाकणाऱ्या त्या कळी काळाला आपण निर्भयपणे सांगू, तुझ्या रौद्र रूपापेक्षा मानवतेची ताकद कित्येक पटींनी मोठी आहे.